हाय हॅलो नमस्कार, मी काजल. तुमच्या सगळ्यांच्या YouTube चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झाली. तर आज पहिलाच दिवस आहे या घरातला. अजून बऱ्यापैकी सामान लावले, बऱ्यापैकी थोडं आवरायचं, कपडे वगैरे थोडे घड्या घालायचे आणि मशीनचे कपडे थोडे अस्तर वगैरे ते नीट लावायचे, एवढंच राहिलंय. रुद्राचे पप्पा तर फर्स्ट शिफ्टला एसी आहे इथे. तर कूलर घेतल्याचा खूप जास्त पश्चाताप झाला आता की 3 ते 4च मला वाटतं आठवडा पण नाही वापरला, 5-6 दिवसच हा कूलर वापरलाय. पण ठीक आहे, आता आलेली गोष्ट आली, काय करणार आता. म्हणजे आम्हाला काय वाटलं नव्हतं ना की बाबा पुढे जाऊन इथे एसी असेल. तर अजून हा चालू नाही एसी, त्याला काहीतरी रिमोट बसवावं लागतं वाटतं. येणार आहे आज दुपारी तो माणूस असं सांगत होते रुद्राचे पप्पा. तर आता मला सगळ्यांना फोन करायचा आहे, म्हणजे पाणीवाल्याला फोन करायचा आहे, त्याच्यानंतर वायफायवाल्याला फोन करायचा आहे. एकच वायफायचं कसं असतं ना, इथून इथं पण आपल्याला ते कनेक्शन ट्रान्सफर करावं लागतं. आता 1-2च किलोमीटर आम्ही त्या रूमपासून पुढे आलोय, तरी पण आता इथे पण वायफायचं कनेक्शन ट्रान्सफर करून घ्यायचं. आणि त्या कस्टमरला सारखे फोन लावावे लागतात की बाबा आमचं द्या कनेक्शन इकडं, नाहीतर आमचं ह्याच्या मोबाईलच्या डेटावरती ना काही सुद्धा होत नाही, लगेच संपून जातो त्याच्यामुळे. आणि मग 30-30चा रिचार्ज मारावा लागतो. 30च्या माझं तर 30च्या पण होत नाही, 60चा मारावा लागतो मला एका दिवशी. मग ते खूप वेस्ट जात आहे ना त्याच्यामुळे. तर ही रूम ना इतकी ह्या साईडला आहे, इकडे एक गॅलरी पण आहे, इकडे खिडकी आहे, त्यानंतर इकडे खिडकी आहे. इतका उजेड येतोय ना मस्त. ही रूम सुद्धा म्हणजे ना फरशी मला अजिबात आवडली नाहीये ह्या घराची, पण फक्त ऊन येत आहे म्हणून मी ही रूम सिलेक्ट केली, फक्त उन्हासाठी. आणि हे बघा किती मोठा कलर पूर्ण दिवसच जातो. तर आम्ही खूप रूम बघितल्या, पण इथं कसं भरूचमध्ये जास्तीत जास्त फ्लॅट हे भेटतच नाहीये, कारण 2-4च बिल्डिंग आहेत, त्यात कुठे आपल्याला खाली भेटणार आहे. त्यामुळे रॉ हाऊसेस जास्त आहेत. आणि त्यात खालचे जे आहेत ना सरसकट कुठेही घ्या, खालचे जे आहेत ना, खालचे म्हणजे ग्राउंड फ्लोअरचे, ते तर बेडरूममध्ये कुणाच्याही रूममध्ये उजेड येत ना. आता माझे तर वाटते मला 5-6 मैत्रिणी झाल्या, त्यांच्या सगळ्यांच्या घरी माझं जाऊन झालंय. सगळ्यांच्याच फक्त हॉलमध्ये थोडासा उजेड येतो आणि बेडरूममध्ये अजिबात उजेड येत नाहीये. किचनमध्ये पण अगदी थोडासा उजेड. तर असंच आहे, तर सगळ्यांचंच असंच आहे. मी जेवढ्या पण मैत्रिणींच्या घरी गेले ना, माझी आता झालेली क्लोज फ्रेंड कोमल, तिच्याही रूमचा हाच प्रॉब्लेम होता, तरी तिने 4 वर्ष काढली त्या रूममध्ये. आता चेंज करते, 30 तारखेला ती खाली करणार आहे. जाऊ आम्ही पण म्हणजे हे करायला. तर तिला काय ब्लॉगमध्ये घेतलेलं नव्हतं मी. कसं मला असं वाटतं की थोडंसं समोरचा कम्फर्टेबल राहील ना, त्यावेळेसच आपण समोरच्याला ब्लॉगमध्ये घ्यायचं, उगाचच कुणाच्या इच्छेविरुद्ध असं नको. तसं तिला काही मॉडर्न आहे, म्हणजे माझ्यासारखीच आहे ती आणि माझ्यासारखीच तिचे फ्री विचार आहेत. पण तरी पण मी नाही घेतला. आता नेक्स्ट टाइम तिचे घराचे आम्ही जाऊ ना शिफ्टिंग करायला, त्यावेळेस करेन मी ब्लॉग तिच्या घरचा. तिला तर म्हटलं होतं इकडेच आहे, पण इथं पण आता रूम खाली नाहीये. आणि तिथं ठीक आहे, पण 1 BHK ला 9,000 असतो इथं, आणि 2 BHK ला 10,000 फिक्स. आता ह्या रूमला पण आम्हाला 10,000 आहे. तर चला आता पटपट ना कपड्याच्या घड्या घालते, झाडू मारते. इतकं मोठं घर आहे, हां, तर खूप जास्त मोठं घर आहे. तर इथे ना म्हणजे इथे एक आणि मध्ये बेसिनच्या तिथे एक, असे 2च कपाटं त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे फर्निचर एवढंच आहे या घरामध्ये, आणि किचनमध्ये थोडंसं आहे. पण ठीक आहे, हे पण खूप झालं, कारण याच्यामध्ये भरपूर कपडे बसतात. ते बेसिनच्या तिथलं आहे ना, ते तर पूर्ण रिकामच आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही ठेवलेलं, कारण काही नाहीच आहे ठेवायला. त्याच्यामुळे जेवढं पण आहे ना ते मी याच्यामध्ये, कारण हाईट आहे ह्याला, भरपूर उंच आहे, त्याच्यामुळे आता एका कप्प्यामध्ये रुद्राची, त्याच्यानंतर दुसऱ्यात माझी, त्याच्या पप्पाची, असे सगळे ठेवून देईल. आणि एवढं आवरलं की मग झालं. मेन हे कपडेच फक्त आवरायचे राहिले होते, शिलाईचे कपडे आणि हे कपडे, असं सगळं एवढं कपडे फक्त राहिलेत, बाकीचं सगळं आवरलेलं होतं. आणि आता इतकी शिफ्टिंगमध्ये पण खूप धूळ आली, तर आता मला परत हे ना व्यवस्थित झाडून पुसून घ्यावं लागणार आहे. आणि माझ्या पायाला इतकं घुसू करत होतं ना, ती माती लागलेली ना ती, म्हणून मी चपला घालूनच इथं सगळं काम करत बसले. तर हे जे सगळे कपडे आहेत ना, मी यावेळेस ठेक्यामध्येच भरून आणले होते. ह्यातले खूप असे आहेत ना, ते काही कामाची पण नाही, पण टाकून पण देऊ वाटत नाही, वाटतं नवीन आहेत कशी तरी टाकून कसं देणार ना, नको वाटतं टाकून द्यायला. त्याचा छोटा का होणार शॉर्ट टॉप तरी, म्हणजे शॉर्ट कुर्ती तर होईल तेवढ्या कपड्यातून, पण वेळच नाही. नाहीतर मी माझ्या स्वतःसाठी इतक्या ड्रेस शिवले असते ना, पण स्वतःसाठी तर बिलकुल पण वेळ भेटत नाही आहे. तर त्यामुळे मग आता ना पहिल्यांदा तर मी बॉक्समधलं सगळं बाहेर काढून घेते, कारण धागे वगैरे, लेस वगैरे ते सगळं बॉक्समध्ये ठेवलं आहे. आणि मग हा पसारा एकदा का निघाला मग काही टेन्शन नाही, बाकीचं काय होतच राहतं. आणि शिलाईला सुरुवात करायची आहे, कारण काही जणांना मी सांगितलं होतं की बाबा सोमवार मंगळवारी डिस्पॅच करते, आणि त्याच्यामुळे मग मला ते करावं लागणार आहे.
तर जे माझ्या पाठीमागं दिसते ना ती स्टोर रूम आहे. पण स्टोर रूमलाच आता मी माझी शिलाईची रूम करून ठेवले, कारण त्याच्यामध्ये आता अस्तर वगैरे तिथे फळ्या आहेत थोड्याशा, असं फळ्या टाईप आहे कडापटाप. तर त्याच्यामध्येच आता अस्तर वगैरे सगळं ठेवून देणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळं शिलाईचं रॉ मटेरियल बसेल, जेणेकरून मग हॉलमध्ये जरी मशीन ठेवली ना तरी मशीन फक्त हॉलमध्ये मशीनच राहील, दुसरं त्याच्या व्यतिरिक्त काहीच राहणार नाही. आणि नशीब तर इतकं खराब आहे ना की प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम येतच राहत आहेत. आता हे सगळं सेट झालं होतं तर खुर्चीच मोडली. आता एकुलती खुर्ची, आता शिलाई करताना बसायचं कशावरती हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ऑनलाईन तर खुर्ची भेटत नाही, आता शॉपमधून दुकानातूनच घ्यावी लागेल. पण रुद्राच्या पप्पांचा बिलकुल पण टाईम आम्हाला भेटत नाही, कारण ते सकाळी जात आहेत 6:30 वाजता, संध्याकाळी येत आहेत 8 वाजता, 7:30-8 वाजता आहेत. त्यामुळे मग बिलकुल पण नाही. जे काय करायचं ते आपल्यालाच करायचं. आणि आत्ता इथे म्हणजे जवळच हायवे टचच आहे आमची रूम, थोडीशीच आतमध्ये आहे, पण त्या जायचं मला इतका कंटाळा. त्यात खुर्ची जरी घेतली तर घेऊन कसं यायचं, उगाच ते घेऊन यायचं वैताग. त्यामुळे आता बघू, खुर्ची वाटते नकोच, आता डायरेक्ट स्टूलच घेते एक. स्टूल कसं उपयोगाला पण येतो कशासाठी पण, आणि बसायला थोडं कमरेला पण त्रास होत नाही असं मी ऐकलंय. पण मला खुर्चीवरती बरं वाटतंय की थोडंसं शिवून थकलो तर मागं टेकून बसायचं. तर याच्यावरती तुमचं काय मत आहे ना मला कमेंट करून नक्की सांगा की खुर्ची घ्यावी की स्टूल घ्यावा. म्हणजे मी बरेच जण शिलाई करणारे बघितलेत की ते स्टूलवरतीच बसतात जास्तीत जास्त, खुर्चीवरती कोणी बसत नाही. तर मलाही असं वाटतं की स्टूलच घ्यावा. पण स्टूलने कंबर खूप दुखणार, कारण की त्याच्यावरती खूप टाईट बसावं लागतं. खुर्चीवरती थोडं ढिल्लं बसलं ना तरी पण चालत होतं, आणि खुर्चीची सवय पण लागली होती. पण खुर्ची जरा खोल होते ना, खाली होती, त्याच्यामुळे खुर्चीवर एक उशी ठेवायला लागायची आणि त्याच्यावर मला बसावं लागायचं. तेव्हा कुठे माझी हाईट तेवढी होऊन जायची. तर शिलाईचं सगळं आवरलं, बराच वेळ गेला, 2 तास तर ते आवरण्यात गेले. आणि कपड्याला मशीन पण मी सकाळीच लावून घेतली होती. नंतर म्हटलं आता 2 दिवस लावायची नाही, कारण की ते स्टँड मागवेपर्यंत, म्हणजे स्टँड घेतले त्याला. आधीचे जे होते ना व्हायब्रेशन पॅड ते दमनलाच ठेवले, कारण ती किती 100ला तर 4 होते. म्हटलं कुठे घेऊन जायचं, आणि थोडे खराब पण झाले होते. जे मशीनचं खालचं बघा, मशीन ज्यावेळेस आपल्या घरी येते ना त्यावेळेस ते थर्मासचं खालचं जे राहतं कवर, ते ना नेहमी त्याच्यावरती ठेवायचं. अजिबात मशीन व्हायब्रेट होतच नाही. आम्ही पण त्याच्यावरतीच ठेवणार होतो, पण मशीनच उचलत नाही आहे त्याच्यावरती ठेवण्यासाठी, कारण जड आहे, दोघांना अजिबात उचलत नाही. आणि मग त्यानंतर मागं पुढं जर घ्यायचं असेल ना तरी पण मग ते हालतच नाही. त्यामुळं मग मी ते मागवलेत हे जे की व्हायब्रेशनचं वेगळं आहे, पण ह्या वेळेस मी थोडंसं महाग घेतलं. पण ठीक आहे म्हटलं, त्याला खाली चाकं पण आहेत, व्हायब्रेशन पॅडच आहेत ते पण त्याच्या खाली चाकं पण आहेत, जेणेकरून ते रोल होते मागं पुढं पटकन, खूप इझिली स्मार्ट वर्क होऊन जाते ते. तर म्हणून मग म्हटलं चला सगळे आजच धुवून टाकते. तर खूप जास्त कपडे मी धुतलेत आणि म्हटलं खाली गॅलरीमध्ये आहेत दोऱ्या, म्हटलं तिथे एवढी काय बसणार नाही म्हणून टेरेसवरतीच टाकते. तर ह्या टेरेसला पण वरती पत्रा आहे, आधीच्या टेरेसला पण वरती पत्रा होता, त्याच्यामुळे मग कपडे भिजायचं वगैरे काही टेन्शन नाही आहे. आणि वरती पत्रा राहिला की एवढी गरम पण होत नाही, म्हणजे गरम जास्त होतंय ना म्हणूनच लोक वरती पत्रा लावतात, जेणेकरून थोडासा थंडावा राहावा. पलीकडे जी दिसती ना ती एक बिल्डिंग आहे, फक्त तेवढीच मला बिल्डिंग दिसली एवढ्या एरियामध्ये, बाकी कुठे मला बिल्डिंग दिसली नाही. तर आता बऱ्यापैकी लावून झालंय, तर म्हटलं एक कपाट पण लावून टाकूया, म्हणजे ट्रॉफीज ठेवायला बरं आहे, कारण ह्याच्यावरतीच मी त्यांच्या ट्रॉफ्या ठेवून देते. तर शिफ्टिंगमध्ये ना खूप त्रास होतो त्यांच्या. दमनमधून इथं येताना एक ट्रॉफी तुटली, आणि त्या रूमवरून ह्या रूममध्ये येताना एक ट्रॉफी तुटली, म्हणजे एक स्टार असतो ना वरचा तोच गेला कामातून. आता ते फेविकॉलनं चिटकवावं लागेल, फेविक्विक आणून ते चिटकवायचं आहे, पण आता त्याला कधी मुहूर्त लागेल आणि तोपर्यंत तो स्टार जपून ठेवा लागणार आहे दोन्हीचे. तर हे असं असतं शिफ्टिंगमध्ये, एवढ्या वस्तू डॅमेज होतात ना. फ्रीजचा पण तो थोडा घासलाय फ्रीज, त्यांनी कवरच नाही लावलं. म्हटलं इथल्या इथं तर आणायचा कशाला कवर लावा, आणि कवर न लावल्यामुळे मग मी ना किती पण कचरा होऊ दे घरात, पण त्याच्यासोबत वस्तूसोबत जे कवर येतात ना आपल्याला, ते कार्डबोर्डचे कवर ना अजिबात फेकायचे नाही, ते शिफ्टिंगमध्ये आपल्या वस्तू नीट राहतात त्याने. दमनमधून निघताना मी तो कवर लावूनच फ्रीज त्यांना दिला होता, त्यामुळे त्याला काहीच झालं नव्हतं. पण इथे आत्ता मग ते लावलाच नाही, म्हटलं जवळ एक कशाला लावायचं म्हणून लावला नाही, तर त्याला ते पूर्ण कलर त्या फ्रीजचा निघाला, रॅशेस पडले त्याच्यावर बॅक साईडनी. तर हे कपाट ना 5 लेअरचं आहे. खरं तर एवढी गरज नाही, पण एकदा आता रुद्राची शाळा चालू झाली की मग ह्याची गरज आहे. बुक्स वगैरे ठेवायला चांगलं आहे, रुद्राची बसून जातात, आणि त्याला मेन म्हणजे पटकन सापडतात की बाबा इथं तो हाताने घेतो, नाही तर दुसरीकडे ठेवले की मग त्याला ते देत बसा,
आणि बऱ्याचशा ज्या मी टिपॉयच्या खालीच्या वस्तू ठेवल्यात ना त्या पण ह्याच्यामध्ये बसून जातात आणि त्याला इथं करायचं होतं तर त्याला जमत नव्हतं. थोडंसं करायचं आणि लगेच रडायला चालू करायचं की मला का नाही येत, तुलाच कसं येतंय वगैरे तो म्हणायचा. तर आता मला सवय झाली त्याच्यामुळे अगदी 10 मिनिटात म्हटलं तरी मी हे कपाट पटकन माझं जॉईंट करून होतं. कारण आता ते मला थोडी ट्रिक समजली ना, नाहीतर मग पहिल्यांदा जॉईंट करतो ना, एक पाईप लावली की दुसरी पाईप निसटते. स्टार्टिंगला माझं असंच व्हायचं, एक लावली की दुसरी निघायची, मला इतकं इरिटेट व्हायचं. पण आता एवढं काही वाटत नाही कारण आता मला थोडंसं त्याची आयडिया आली की बाबा हे असं केलं ना की पटकन लागलं जातं. आणि खरंच खूप छान क्वालिटी आहे. मला वाटते 3 वर्ष झाली याला आणि अजून त्याला एक होलसुद्धा पडलेलं नाही आहे ना, कुठे फाटलं आहे अजिबातसुद्धा काही झालेलं नाही. तुम्हाला मी काल पण शॉर्ट व्हिडिओमध्ये लिंक टाकली होती, कम्युनिटी पोस्टमध्ये पण टाकलेली, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण टाके. सॉरी मेरी तबीयत खत्म हो गया है. गली अपनी प्यारी गली ये कितनी अच्छी लाइक कुछ नहीं करते करना ही है. मैंने फिरा उल्ला आणि फायनाचा पाल फोटो बघा पक्का हिलवला काय होता. तर हे बघा असं बाथरूमच्या इथं ना बहुतेक त्यांनी इथं वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. वॉशिंग मशीन त्यांनी बेसिनचा जो नळ असतो ना त्याला जॉईंट केली होती, त्याच्यामुळे वॉशिंग मशीनच्या खालचा हा पार्ट असा झालेला आहे. तर आता मी इथं ना पूर्ण ॲसिड आधी पण टाकलं ॲसिड म्हणून ते थोडंसं व्हाईट व्हाईट दिसतं, नाही तर पूर्ण काळं होतं. आणि आज म्हटलं परत ह्याच्यावरती थोडं ॲसिड टाकते म्हणजे डाग आहेत ना ते डाग निघून जातील. हे डाग दिसले ना इतकं बेकार वाटतंय ना, म्हणजे मी आता एक 10-15 दिवसातच हे पूर्ण क्लीन करून टाकेन. कारण रोज थोडंसं केलं ना तर हे बराबर चकचक होऊन जातं. तर आता बऱ्यापैकी सगळं आवडलंय, फक्त भांडी धुवायची राहिलेत. म्हणजे घर बऱ्यापैकी सेट केलंय. मशीन नाही अजून सेट झाली कारण इथे 2 स्विच होते, म्हटलं होते तर ऊन एकदम येतं एकदम चेहऱ्यावरती, तर इथंच मशीन ठेवायची. पण ते स्विचला काय झाले काय माहिती. आता रुद्राचे पप्पा आले ना मग त्यांना दाखवते, विचारते काय ते. तर सगळ्यात पहिला आज मी बऱ्यापैकी म्हणजे कामाला सुरुवात केली. पहिला तर मी पाय पुसण्या तयार केल्यात कारण की दोन्ही बाथरूमच्या तिथे 2 आणि किचनच्या इकडे जिथे भांडी धुवायची जागा तिथे एक आणि बाहेर एक आणि तिकडे बेडरूमच्या डोरला अशा 5 केल्या. जे शिल्लक कपडे राहिले होते का नाही त्याच्यात केल्यात. फक्त कॉटनचे जे पीस होते ना ड्रेस शिवून राहिलेले जे पदर म्हणा किंवा ब्लाऊज पीस त्याचं केल्या. तर ही एक पहिली सगळ्यात मोठी आहे. ही जरा मोठी केली कारण ना बाथरूमच्या तिथं खूप जास्त फरशी घाण झाली, मग जाता येता उगच वाटतंय त्यामुळे पूर्ण फरशी झाकून टाकायची की ते दिसलीच नाही पाहिजे. ह्या हिशोबाने ही अशी मोठी. त्याला काय डेकोरेटिव्ह वगैरे काही करत बसली नाही कारण की मेन पाय पुसणे असते, त्याला काय नाही. हे स्विचला ना हे मशीनचं बटन नाही ह्याला ह्याची चालू केलं की आहे ना हे नाही चलते मशीनचे काय बटन नाही. तर हे वाली एक दुसरी आहे मस्त, ही पण मोठी केली. हिला बघ आता पलीकडच्या बाथरूम मध्ये 2 बाथरूम आहेत ना, म्हणजे बेडरूम मध्ये एक आहे ना इकडे काय, त्याच्यामुळे. त्यानंतर ही वाली आहे का, ही तिसरी. थोडी जी लेस होती ना त्यानंच थोडंसं असं काट बनवण्याचा प्रयत्न केलाय. बाकी पाय पुसणीसारखं दिसलं म्हणजे बस झालं. त्याला काय एवढं हे नाही करत बसायचं की मी म्हणजे आधी खूप त्याला पाठीमागून गोट वगैरे करत बसायचे, पण आता नाही करत बसत. ही फक्त थोडी बरी केली म्हणजे थोडे चांगला कपडा वापरला कारण ही दाराच्या बाहेर मी ठेवणार आहे इथं मेन डोरला. मस्त आणि एकदम छान दिसते. टाकल्यानंतर ना अजूनच मस्त दिसते. त्यानंतर ही लास्ट ही जास्त मी जाड केली, किचनच्या तिथं टाकणार आहे, जाड केली. आणि कपडे एकदमच नवीन होते ना त्याच्यामुळे हे एकदमच असं एकदम नवीन वाटतायत. ही इतकी जाड आहे ना, याला एवढीशी जाड केली कारण तिथं किचनच्या तिथं ना भांडी धुवायचा एवढासा जागा आहे तर तिथं व्यवस्थित राहावी त्यासाठी. तर आता सगळ्या पाय पुसण्या मी एक करून सगळीकडे टाकून घेते म्हणजे ते एक काम कमी होईल. तर चला आता पटपट हे आवरते पहिलं. आणि तुम्हीच बघा आता माझा चेहरा किती असा क्लॅरिटी दिसते किंवा हे दिसतंय HD मध्ये दिसतंय. तिकडच्या घरामध्ये खूप ब्लर दिसत होता. आता इथे जरा म्हणजे भरपूर ऊन येतंय, जरा जास्तच ऊन येतंय, इथे पडदे लावावे लागणार आहेत. तर चला आता मी तिकडचं पटकन हे टाकून घेते.
ना माझ्या साड्यांकडे अजिबात एवढं लक्ष देत नव्हती ना, असंच बॅगमध्ये ठेव कुठे ठेव, आणि इतक्या गोळा अशा चुरगळल्यासारख्या साड्या पूर्ण झाल्या होत्या ना की आता ह्याला मी हँगरमध्ये टक करणार आहे, जेणेकरून ना जशाच्या तशा राहतात साड्या हँगरला ठेवल्या की. इस्त्री पण करणार आहे, बघू आता एखादा दिवस काढून ना एक एक साडी अशी इस्त्री करून ठेवायची जसा वेळ भेटेल तसा. पण आता तरी चालूला वेळ भेटणार नव्हता, त्यामुळे मला ही बॅग खाली करून बॅग ठेवायची होती, बेडमध्ये ठेवून द्यायची, म्हणजे मग तिला काय होत नाही. आणि म्हणून मग ह्या साड्या म्हटलं सगळ्या हँगरमध्ये भरते. तर मला आय थिंक 120ला हे 12 की 14 हँगर आहेत, पण छान क्वालिटी आहे, एकच नंबर क्वालिटी आहे. स्टीलवाले जर घेतले ना त्याच्यातून साड्या घसरतात आणि खाली पडतात, त्यामुळे मी हे वेगळेवाले घेतले, त्याच्यातून घसरत नाही लवकर साडी, जशीच्या तशीच राहते ती, त्यासाठी. तर खरं तर एवढ्या मी साड्या काही नेसत नाही, जास्त साड्या नाही पण आहेत, पण ज्या पण आहेत ना त्या किती आपण सांभाळून ठेवायच्या असतात. आता या लग्नातल्या साड्या तर मी एकदा पण नेसत नाही, पण तरी पण आपलं सांभाळून ठेवायचं, जेवढ्या दिवस आहे तेवढ्या दिवस ठेवायचे नीटनीटकी. तर हा माझा लग्नातला शाल आहे, मस्त आहे. विचार करते ह्यावेळेस वटपौर्णिमेला नेसू काही हावाला, कारण की मी घेणार होते, म्हणजे आहेत नवीन साड्या. आता ह्याच्या आधीची जी बघितली ना तिचा तर अजून ब्लाऊज कट पण नाही केलेला, नवीन आहेत साड्या. पण माझा असा विचार आहे की जुन्यातली म्हणजे लग्नाच्या टायमिंगमधली एखादी नेसावी, जी मी खूप दिवस झालं नेसलीच नाही अशी. तर कोणती नेसू ना मला नक्की सजेस्ट करा तुम्ही याच्यामध्ये कमेंटमध्ये, जेणेकरून मला थोडंसं आयडिया येईल. आणि थोडेसे हेवी असतात ना ह्या साड्या, त्यामुळे मला नको वाटतं. असं हलकं फुलकं जे ही जी हातातले आहे ना ती 250ची आहे बहुतेक, हलकी फुलकी आहे. तर माझ्या जेवढ्या पण साड्या आहेत ना त्या सगळ्या साड्यांची मी लिंक तुम्हाला देऊन देईल. खरंच खूप छान साड्या आहेत. ही सुद्धा ना कॉटनची आणि एवढी हलकी आहे ना, खूप मस्त आहे. पण ह्यावेळेस गावाला घेऊन जाताना मी विसरलीच तिला, माझ्या लक्षातच राहिलं नाही आणि ती राहून गेली. जी माझ्या आता हातात आहे ना ती माझी हळदीची साडी आहे, पण इतकी ही जड आहे ना, इतकी हेवी आहे ना, मला कंटाळाच येतो ह्या साडीमध्ये, आणि त्यामुळे मी नेसत नाही, जास्त टाळाटाळ करत राहते. तर आता पटपट मी ह्या साड्या सगळ्या हँगरला हँग करते आणि त्याच्यानंतर मग कपाटामध्ये ठेवून देते. कपाटामध्ये पण मी एक फळी काढली, त्या फळीचा मी टेबल तयार करणार आहे मला इस्त्रीसाठी, आणि दुसरी मशीन आहे ना ती ठेवण्यासाठी. माझी जी छोटी मशीन आहे ती कसं आहे आपलं कामापुरती वापरली, नंतर बंद करून ठेवली तरी चालते, त्यामुळे मग ती 2 in 1 मी टेबल करणार आहे, डायरेक्ट भिंतीलाच जॉईंट करून घेणार आहे. पण आता ते कधी होईल काय माहीत नाही. आणि ती नंतर ना आपण तो टेबल आहे ना, म्हणजे जी फळे आहे ना ती परत काढून कपाटाला लावू पण शकतो, पण मी लावणार नाही, कारण तो टेबल लावला फळी लावली ना मग इथं साड्या नाही हँग करतायत, मग ते उगाचच गिचमिटल्यासारखं होतं, म्हणून फळीच मी काढून टाकली. त्या फळीच आता मी टेबल तयार करणार आहे, जेणेकरून तेवढेच थोडंसं आपली सेविंग पण होईल आणि कमी बजेटमध्ये चांगला स्ट्रॉंग टेबलसुद्धा तयार होईल, ज्याच्यावरती इस्त्री करता येईल आणि छोटी मशीन ठेवता येईल. तर चला आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते, बाय.